थंबनेलवरूनच तुम्हाला समजलं असेल की आजचा उपाय हा पैसा आकर्षित करण्यासाठी किंवा कोणाला आपण जर पैसे दिले असेल उधार तर ते मिळवण्यासाठी किंवा कर्जमुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे। नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या प्राजक्ताज युनिवर्समध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आजचा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे ना, हा अडकलेले पैसे मिळण्यासाठी किंवा तुमच्यावर जर भरपूर कर्ज असेल तर ते कर्जमुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे। त्याआधी 1 मिनिट तुमचा मी घेते बघा। आजचा उपाय सांगण्यापूर्वी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ते म्हणजे आता बघा अधिक मास चालू आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे। तर अधिक मासानिमित्त आपल्याकडे स्पेशल अशी ऑफर देखील चालू आहे। ऑफर काय आहे तर ऑफर अशी आहे, कोणत्याही दोन ब्रेसलेटवर तुम्हाला हा धनलक्ष्मी कॉइन फ्री मिळणार आहे। बघा धनलक्ष्मी कॉइन ग्रीन जेड क्रिस्टल मध्ये आहे। फ्रंट साइडला माता लक्ष्मी आहे कमळामध्ये बसलेली आणि त्याच्याच बॅक साइडला बघा हे श्रीयंत्र आहे जे माता लक्ष्मीचं आसन आहे। असा हा धनलक्ष्मी कॉइन तुम्हाला कोणत्याही 2 ब्रेसलेटवर फ्री मिळणार आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचे 2 ब्रेसलेट घ्या, त्यावर हा एक कॉइन फ्री मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर देते, जा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि कोणत्याही प्रकारचे 2 ब्रेसलेट ऑर्डर करा। मग पैशासाठी आहे, लग्न होण्यासाठी आहे, कर्जमुक्तीसाठी आहे, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, अगदी प्रेग्नन्सीसाठी सगळ्या ब्रेसलेटवर, सगळ्या समस्येवर आपल्याकडे ब्रेसलेट आहे। पीसीओडी, थायरॉइड, बीपी, वेट लॉस ब्रेसलेट, सगळे ब्रेसलेट आहे। नक्कीच तिथे जा, ऑर्डर करा आणि 2 ब्रेसलेटवर एक धनलक्ष्मी कॉइन फ्री मिळवा। चला तर मग आता आपण मेन उपायाला सुरुवात करूया। हा उपाय तर खूप प्रभावी आहे, लाल किताब मधला उपाय आहे। पण सगळ्यात पहिले मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे हा उपाय केल्याने मला काय अनुभव आला होता। हा उपाय मी एक 7 ते 8 महिन्यापूर्वी केला होता आणि मला जबरदस्त असा याचा अनुभव आलेला आहे। काय तो मी तुमच्यासोबत सगळ्यात आधी शेअर करते। मी हा उपाय करायला सुरुवात केली कारण आमच्याच एका नातेवाईकाकडे आमचे पैसे अडकले होते। आता अमाऊंट खूप छोटी नव्हती आणि खूप मोठीच होती असं तर मी नक्कीच म्हणेल, कारण की आपल्यासाठी कष्टाचे 100 रुपये पण खूप महत्त्वाचे असतात। अमाऊंट मोठी होती थोडीशी आणि त्यांना अगदीच खूप इमर्जन्सी होती, तेव्हा माझ्या मिस्टरांनी त्यांना ती दिली। आता अमाऊंट दिली तर ते बोलले की 2-3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये रिटर्न करेल। पण 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, तरी पण ते अमाऊंट रिटर्न करायचं नाव घेत नव्हते आणि खूप लांबचे नाही, जवळचे नातेवाईक होते, त्यामुळे त्यांना पटकन म्हणता येत नव्हतं की आमचे पैसे आम्हाला द्या। माझ्या मिस्टरांना तर असं बोलताच येत नाही, पैसे मागताच येत नाही आणि मी पण कसं मागणार असं मला प्रश्न होता। आणि 1.5 वर्ष 2 वर्ष झाले आणि पैसे दिल्यानंतर एक 6-7 महिन्यांनी हळूहळू त्यांचं आमच्या घरी येणं, फोन येणं बंद झालं, म्हणजे कॉन्टॅक्टच काही राहिला नाही। मग आम्हालाही भीती वाटायला लागली की आमचे पैसे आता मिळतील की नाही। त्यावेळेस मी हा लाल किताबमधला जबरदस्त असा उपाय केला होता। लाल किताबमधला पैसा मिळण्यासाठी, अडकलेले पैसे मिळण्यासाठी, कर्जमुक्ती होण्यासाठी सगळ्यात प्रभावी जर कोणता उपाय असेल ना तर तो हा आहे जो मी तुम्हाला आज सांगणार आहे। तो उपाय मी तेव्हा ट्राय केला होता। उपाय तसा 21 दिवस करायचा आहे। उपाय करायला मी सुरुवात केली, पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी मी संध्याकाळी हा उपाय केला होता। तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी माझा उपाय करून झाला आणि तेवढ्यात माझे मिस्टर माझ्याकडे आले आणि मला म्हटले की त्या पाहुण्यांचा कॉल आला होता की तुमचे जे आमच्याकडे पैसे आहे ना ते काही कारणास्तव इतक्या दिवस अडचणीमुळे देणं झालं नाही, पण आता तुम्हाला ते देऊन टाकायचे आहे। म्हणजे बघा, फक्त उपाय करून 3 दिवस झाले होते आणि तिसऱ्याच दिवशी त्यांचा कॉल आला, तरी पण मी उपाय करणं सोडलं नाही। मी चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी उपाय केला आणि बरोबर 6व्या दिवशी त्यांनी जी काही अमाऊंट होती ती आमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केली। म्हणजे उपाय करायला सुरुवात केल्यापासूनच माझा 6 दिवसामध्ये जी इच्छा होती ती पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो। तिसऱ्या दिवसापासूनच अनुभव यायला सुरुवात झाली आणि 6व्या दिवशी माझी इच्छा पूर्ण झाली होती। असा हा लाल किताब मधला खूप प्रभावी उपाय आहे। खरंच हा प्रेमानंद महाराज देखील हाच उपाय सांगतात, कारण की हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका। उपाय मी व्यवस्थित समजून सांगणार आहे। एक जरी स्टेप मिस झाली ना तरी उपाय चुकू शकतो, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आपलं नवीन चॅनल आहे, या चॅनलवर बरोबर दुपारी 1 वाजता आणि 4 वाजता नवनवीन व्हिडिओ येत असतात। लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वेगवेगळे उपाय मी शेअर करत असते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग उपाय सांगायला सुरुवात करते।
हा जो उपाय आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला तमालपत्र, दालचिनीची पावडर, दालचिनी बघा अशी थोडंसं लाकडासारखी असते, मसाल्यांच्या पदार्थामध्ये दालचिनी मिळते, तिची पावडर करून ठेवायची आहे कारण की आपल्याला 21 दिवस लागणार आहे. त्याचबरोबर तमालपत्र, अखंड तमालपत्र घ्यायचं आहे, चिरलेलं तुटलेलं तमालपत्र घ्यायचं नाही आहे. आता तमालपत्र किती घ्यायचं आहे, तर रोज 1 तमालपत्र लागणार आहे. असं आपल्याला 21 दिवस उपाय करायचा आहे, आपल्याला 21 तमालपत्र घ्यायची आहे. त्याचबरोबर 1 लवंग, रोज 1 लवंग म्हणजे 21 लवंग आपल्याला घ्यायची आहे. तुटलेली फुटलेली नसावी, फुलासगट अखंड लवंग आपल्याला 21 घ्यायचे आहे, म्हणजे 21 तमालपत्र, ज्याला हिंदीमध्ये तेजपत्ता देखील म्हणतात बरं का. 21 तमालपत्र, 21 लवंगा, थोडीशी दालचिनीची पावडर आणि हिरव्या रंगाचा पेन आपल्याला घ्यायचा आहे. उपाय करायला कधीपासून सुरुवात करावी, तर हा उपाय करायला तुम्हाला शुक्रवारपासून सुरुवात करायची आहे. कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजे शुक्रवारपासून सुरुवात करायची आहे, कोणताही महिना असू द्या. शुक्रवारी उपाय करायला सुरुवात करायची का, तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि पैसा मिळालेला, अडकलेला पैसा मिळण्यासाठी, भरपूर पैसा मिळण्यासाठी किंवा कर्जमुक्ती होण्यासाठी पण पैसाच आपल्याकडे आला पाहिजे आणि पैसा म्हणजे एक प्रकारची लक्ष्मी आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय शुक्रवारी करायचा आहे. मी देखील हा उपाय शुक्रवारी सुरुवात केली होती. आता सगळ्यात पहिले शुक्रवारी हा उपाय करायचा आहे, तर शुक्रवारी सकाळी करायचा, दुपारी करायचा की संध्याकाळी करायचा हे सर्वस्व तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला ज्या टायमिंगला उपाय करणे शक्य असेल त्या टायमिंगला तुम्ही उपाय करू शकता. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शुक्रवारी तुम्ही हा उपाय ज्या टायमिंगला करणार, म्हणजे पहिल्या दिवशी हा उपाय जर तुम्ही सकाळी केला तर पूर्ण 21 दिवस सकाळी आणि त्याच टायमिंगला तुम्हाला हा उपाय करायला बसायचा आहे. जर तुम्ही शुक्रवारी हा उपाय दुपारी केला तर 21 दिवस दुपारीच करायचा. म्हणजेच काय, तर तुम्ही पहिल्या दिवशी उपाय ज्या टायमिंगला करणार ना, रात्री 9ला केला तर रोज रात्री 9लाच तुम्हाला हा 21 दिवस उपाय करायचा आहे. त्यामुळे 21 दिवस आपल्याला तो टायमिंग सोयीस्कर होईल आणि त्या टायमिंगला आपण घरी असू असाच टायमिंग तुम्हाला पहिल्या दिवशी निवडायचा आहे. आता उपाय कोणत्या टायमिंगला करायचं हे कळालं. उपाय देवघरासमोर बसूनच करावा का, तर हो, देवघरासमोर बसूनच उपाय करायचा आहे. हा उपाय करताना विटाळ, मासिक धर्म, सुतक नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या 21 दिवसामध्ये जर तुम्हाला विटाळ, मासिक धर्म, सुतक आलं तर तो उपाय तिथेच खंडित होतो आणि जेव्हा तुमचं हे सगळं संपेल तेव्हा तुम्ही परत शुक्रवारपासून नव्याने सुरुवात करू शकता. पण काळजी घ्यायची आहे की 21 दिवस न चुकता आपल्याला हा उपाय करायचा आहे, एकही दिवस मध्ये खंड पडून द्यायचा नाहीये. उपाय करण्यासाठी तुम्ही शुक्रवारी देवघरासमोर बसलात, आसन घ्यायचं बसायला, ज्या वस्तू सांगितल्या आहे 1 तमालपत्र, 1 लवंग, थोडीशी दालचिनीची पावडर आणि आपल्याला हिरवा पेन घेऊन बसायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, जे तमालपत्र आपण स्वच्छ घेतलेलं आहे, समजा आता बघू हे तमालपत्र आहे, तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते. तमालपत्राची 2 साईड असते, एक अशी खरबुडी साईज असते आणि अशी एक स्मूथ साईज असते, एक रफ आणि एक स्मूथ साईड असते. जी स्मूथ साईड आहे ना, त्या स्मूथ साईडवर आपल्याला ग्रीन कलरच्या पेनने अमाऊंट लिहायची आहे. जेवढी अमाऊंट तुम्हाला हवी आहे किंवा तुम्हाला जेवढे कर्ज तुमच्यावर आहे, जेवढे पैसे तुमच्या कोणत्या ठिकाणी गुंतलेले आहे, ती अमाऊंट आपल्याला ग्रीन कलरच्या पेनने अंकामध्ये लिहायची आहे. मग 1.5 लाख असेल, 2 लाख असेल, 5 लाख असेल, 10,000 असेल, 50,000 असेल, जेवढी अमाऊंट असेल तेवढी तुम्हाला त्यावर लिहायची आहे. त्यानंतर जी दालचिनीची पावडर आपण बनवून घेतली होती ना, ती थोडीशी चिमूटभर पावडर घ्यायची आणि त्या अमाऊंटवरती आपल्याला अशा हातानेच लावून द्यायची आहे. ते टिकणार नाहीये पण आपल्याला ते त्यावर अशी लावून द्यायची आहे. त्यानंतर समजा आता असं तमालपत्र आहे ना, तर इकडून एक घडी करायची आणि इकडून एक घडी करायची. पान कसं बनवतो खायचं पान, सेम त्या पद्धतीने इकडून एक घडी आणि इकडून एक घडी करून तमालपत्राची घडी करायची आणि अगदी मधोमध आपल्याला जे आपण लवंग घेतली आहे ती लवंग खोचून द्यायची आहे. जसं आपण खाण्याचं पान बनवल्यावर मधोमध काडी खोचतो ना, त्याचप्रमाणे लवंग आपल्याला तमालपत्रामध्ये खोचायची आहे. खूप जणांचा प्रश्न असतो की हा उपाय मी आधी सांगितलेला आहे, तेव्हा खूप जणांनी मला प्रश्न विचारला होता की ताई, जर ते तमालपत्र अगदी वाळलेलं असेल तर ते तुटून जाईल. नाही तुटत, ते फक्त इझिली पटकन आतमध्ये जातं, खोचली जाते ती लवंग आणि ती खोचायची आहे, कारण की ते पान आपल्याला काही जपून ठेवायचं नाहीये. लवंग खोचल्यानंतर ते तमालपत्र पूर्ण आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे ते एक विड्यासारखंच होईल, ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. तिथेच देवघरासमोर बसून आपल्याला उजव्या हातात हे तमालपत्र घ्यायचं, डोळे बंद करायचे आणि 21 वेळेस एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. हा माता लक्ष्मीचा मंत्र आहे. ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र आपल्याला 21 वेळेस म्हणायचा आहे.
आणि त्यानंतर 21 वेळेस आपली जी इच्छा आहे ना ती इच्छा आपल्याला बोलायची आहे. समजा आता माझी इच्छा काय होती की माझी जी अमाऊंट आहे ती आमच्या पाहुण्यांकडे अडकलेली आहे ती आम्हाला मिळाली आहे. मग मी काय बोलले, समजा आता आमची अमाऊंट होती 2 लाख रुपये, तर आमचे अडकलेले 2 लाख रुपये मला 21 दिवसामध्ये परत मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स. आमचे अडकलेले 2 लाख रुपये मला 21 दिवसामध्ये परत मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स. असं मी 21 वेळेस बोलले. पहिले 21 वेळेस आपल्याला ओम नमो महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र बोलायचा. नंतर 21 वेळेस आपल्याला आपली जी इच्छा होती ना ती इच्छा बोलायची आहे. मग तुमची कोणतीही असू शकते, किंवा मला एवढं कर्ज झालेलं आहे, या कर्जातून मी मुक्त झालो आहे, थँक्यू युनिवर्स. पण काय बोलायचं आहे येत्या 21 दिवसामध्ये बरं का, कारण की आपण हा 21 दिवसात उपाय करणार आहे ना, मग आपल्याला अनुभव पण 21च दिवसात आला पाहिजे, त्यामुळे असं आपल्याला बोलायचं आहे. हे बोलून झाल्यानंतर असाच हात आपल्याला ठेवायचा आहे आणि डोळे बंद करून जी इच्छा आपण बोललेलो आहे ना ती व्हिज्युअलाइज करायची आहे. व्हिज्युअलाइज करायची म्हणजे जशी की ती पूर्ण झालेली आहे. मी देखील डोळे बंद करून त्या पाहुण्यांनी पैसे आम्हाला रिटर्न दिलेले आहे, आमचे पैसे आम्हाला मिळालेले आहे असं मी व्हिज्युअलाइज केलं होतं. तुमची जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला व्हिज्युअलाइज करायची आहे. इच्छा व्हिज्युअलाइज करून झाल्यानंतर तुमचा उपाय करून झाला लगेच आपल्याला एक पंती घ्यायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये पंती असते, पंतीच घ्यायची, वाटी वगैरे घ्यायची नाही का. आपल्याला मातीची पंती घ्यायची, त्या पंतीमध्ये तमालपत्र जे आहे ते ठेवायचं, त्यावर एक कापूर ठेवायचा आणि तो कापूर पेटून द्यायचा. ते तमालपत्र पूर्णपणे जळून खाक होतं. पूर्णपणे जळून खाक झाल्यानंतर जेव्हा ती राख थंड होते तेव्हा ती आपल्याला उजव्या हातात घ्यायची आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे माझी जी इच्छा होती ती युनिवर्सने पूर्ण केली आहे, जशी की ती पूर्ण झाली आहे. माझी ती इच्छा युनिवर्सने पूर्ण केली आहे आणि जी हातातली राख आहे ना ती या युनिवर्समध्ये म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर 3 वेळेस फूक मारून आपल्याला उडवून टाकायची आहे. कसं, माझी इच्छा पूर्ण झाली आहे, माझी इच्छा पूर्ण झाली आहे, माझी इच्छा पूर्ण झाली आहे, असं 3 वेळेस युनिवर्समध्ये फूक मारून ती राख उडून टाकायची आहे. परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सेम एक तमालपत्र घ्यायचं, एक लवंग घ्यायची, हिरव्या रंगाच्या पेनाने त्या तमालपत्रावर लिहायचं, 21 वेळेस मंत्र म्हणायचा, 21 वेळेस ॲफर्मेशन द्यायची आणि व्हिज्युअलायझेशन करायचं. परत ते जाळायचं, ते थंड झाल्यावर ते आपल्याला या युनिवर्समध्ये राख फेकून द्यायची आहे. सेम असं तुम्हाला रोज 21 दिवस करायचं आहे. पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला केलं शेवटच्या दिवसापर्यंत त्याच टायमिंगला उपाय करायचा. जर तुम्हाला मध्ये ज्या दिवशी अनुभव येईल आणि तुमची जी इच्छा होती ती पूर्णपणे पूर्ण होईल, म्हणजे जे पैसे ते तुमच्या हातामध्ये पूर्ण येईल, त्या दिवसापासून तुम्ही उपाय बंद केला तरीही चालेल. आणि जरी 21 दिवसामध्ये पूर्ण झाली नाही तरी 21 दिवस पूर्ण हा उपाय करा. त्यानंतर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण लाल किताबमधला हा कारगिरी सिद्ध अनुभव सिद्ध उपाय आहे, सगळ्यात टॉपचा हा उपाय आहे, सगळ्यात प्रभावी उपाय आहे असं मी सांगते. नक्कीच तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये हो मी हा उपाय करणार आहे अशी कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.